आज काय स्पेशल? आज बनवते मी आलूच्या पानांची वडी. आलूच्या पानांची रेसिपी बनवते. इकडे थोडं नारळाचं वाटण आहे, थोडं लसूण अद्रकचा पेस्ट आहे, तो टाकते. लसूण घेतलेत, मिरच्या घेतल्यात, लसूण अद्रक पेस्ट पण आहे आणि मसाले टाकते. जिरे मसाले टाकून घेतले मी. मला लाल तिखट वगैरे, गरम मसाला, सगळे मसाले टाकले याच्यात. आणि आता खोबऱ्याचा वाट्याने थोडंसं तो टाकते आणि लसूण अद्रकची पेस्ट आहे थोडी, ती पण टाकून घेते याच्यात. मी बेसनमध्ये लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, लसूण अद्रक पेस्ट आणि थोडा खोबऱ्याचं वाटण होतं माझ्याकडे, तो पण टाकला आहे. आणि मिक्स करून घेते. आता मीठ वगैरे टाकलं ह्याच्यात आणि आता मिक्स करते. आणि अरारोट टाकलं आज मी, भाकरीच्या तांदळाच्या पिठाऐवजी अरारोट टाकलं. आणि इकडे पानं घेतल्यात, पेरांची पानं आहेत, ती पण चालतील. आणि आलूची पण मिक्स आहेत, त्याची दोन्ही पानं मिक्स आहेत. आता त्यांचे बनवतो मी आलू वडी. चला, इकडे जिरा पण टाकला मी थोडा याच्यात आता, आणि थोडी धने, अख्खे धने आणि जिरे पण टाकून घेतले. आणि आता मिक्स पाणी टाकून मिक्स करून घेत आहे वाटण. थोडासा जाडसरच ठेवते, एकदम पातळ पण नाही बनवत. इकडे मिक्स करून घेत आहे, पानाला लावायला भेटेल असं. धागा बांधून रोल करून घेतलेला आहे. आणि आता गरम पाणी ठेवत आहे आणि पेण्यावर ठेवून घेते. 2 डोले तयार केलेले आहेत आता. आणि इकडे पेण्यावर टोप ठेवलं आहे, थोडं तेल टाकून तेल लावून घेते. असं घेतलं ठेवून झाकण देऊन ठेवलंय. इकडे गरमागरम असे आलू वडी शिजलेले आहे. त्याच्यात मी सासू बनवून बघते. ग्रीन आलेली आलू वडी शिजलेली, आता काढते. इकडे आलू वड्या तळून घेते. तेल टाकलं, थोडा पण फ्राय करून घेतो. इकडे खरपूस अशा आलू वड्या तळून झालेल्या आहेत. जेव्हा मस्त तळल्या त्या गोल्डन फ्राय करून घेतलेल्या आहेत आलू वड्या कमी तेलात. मस्त अशा रेडी झालेल्या आहेत. आणि आलू वड्या खायत आहेत. कशी झाली आलू वडी? छान झालेली.